नमस्कार, मी राजेश चौकेकर. खरं तर आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत आणि मी तुम्हाला एक विनंती करतो. हे फक्त ऐकू नका, तर नीट समजून घ्या. कारण हा विषय फक्त तुमच्या महिन्याच्या लाईट बिलाचा नाही, तर पुढच्या 20-25 वर्षांच्या तुमच्या खर्चाचा आहे. चला, मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. तुम्हाला दर महिन्याला जे लाईट बिल येतं, ते भरताना कधी मनात येतं का की हे मी आणखी किती वर्ष भरत राहणार आहे? बहुतेक वेळा काय होतं, बिल आलं, भरलं आणि विषय संपला. पण इथेच सगळ्यात मोठी चूक होते. चला, मी तुम्हाला एक छोटा माझ्यासोबत घडलेला किस्सा सांगतो. मध्यंतरी एक व्यक्ती माझ्याकडे आली. त्यांचं महिन्याचं बिल होतं 300 युनिट आणि खर्च 3 ते 4 हजार रुपये. लक्षात घ्या, आता थोडं गणित बघू. महिन्याला 3-4 हजार म्हणजे वर्षाला साधारण 40 ते 50 हजार रुपये. म्हणजे तुम्ही दरवर्षी इतके पैसे खर्च करताय, पण तुमच्याकडे काहीच असेट तयार होत नाही, इतकंच. आता सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. आपण सोलर सिस्टम नेहमी अंदाजावर नाही, तर गणितावर ठरवतो. तुमचं महिन्याचं बिल 300 युनिट. महिन्यात 30 दिवस असतात. 300 भागिले 30 बरोबर 10 युनिट रोज. म्हणजे तुम्ही दररोज साधारण 10 युनिट वीज वापरता. लक्षात ठेवा, हे अंदाजे कॅल्क्युलेशन आहे. फायनल सिस्टम साईट व्हिजिट नंतरच ठरवलं जातं. आता पुढची गोष्ट समजून घ्या. सोलर सिस्टम वीज किती तयार करतो? 1 किलोवॅट सोलर दिवसाला साधारण 4 ते 5 युनिट, तर कधी 6 युनिट वीज तयार करते. कधी थोडा कमी, कधी थोडा जास्त, पण ॲव्हरेज 4 युनिट एवढंच धरतो. आणि हे पूर्णपणे सनलाईट, लोकेशन आणि सीझनवर डिपेंड करतं. आता आपण दोन्ही गोष्टी जोडूया. तुमचा वापर 10 युनिट रोज. 1 किलोवॅट सोलर 4 युनिट रोज. 10 भागिले 4 बरोबर 2.5. म्हणजे तुम्हाला किमान 2.5 किलोवॅट सोलर लागेल. पण इथे एक प्रॅक्टिकल निर्णय घ्यायचा असतो. आपण 2.5 किलोवॅट बसवायचं का 3 किलोवॅट बसवायचं? म्हणून आम्ही 3 किलोवॅट सिस्टम रेकमेंड करतो, कारण ते सेफ आणि प्रॅक्टिकल आहे. आता खर्च समजून घ्या. 1 किलोवॅट सिस्टम साधारण अंदाज 70 ते 75 हजार रुपये खर्च येतो. इन्स्टॉलेशन टाईप, लोकेशन आणि मटेरियलवर डिपेंड करून. पण आता इथे महत्त्वाची गोष्ट, इथे सरकार तुम्हाला ह्यासाठी सबसिडी देते. 1 किलोवॅटसाठी 30 हजार रुपये सबसिडी, 2 किलोवॅटसाठी 60 हजार रुपये सबसिडी, 3 किलोवॅटसाठी 78 हजार रुपये सबसिडी. आता एक मोठा गैरसमज दूर करूया. लोकांना वाटतं सोलर म्हणजे फक्त पॅनल, पण खरं काय आहे? हा एक कंप्लीट सिस्टम आहे. सोलर पॅनल हे वीज तयार करतात, 25-30 वर्ष टिकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वर्षानुवर्ष त्यांचा आउटपुट थोडा थोडा कमी होत जातो, पण तरीही ते वीज तयार करतच राहतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला एकदम फुल अमाऊंट देणं शक्य नसेल, तर त्यासाठी आम्ही लोन सुविधा सुद्धा करून देतो. हो, म्हणजे तुम्हाला सोलर बसवण्यासाठी थांबायची गरज नाही. तुम्ही हळूहळू EMI मध्ये पण हा निर्णय घेऊ शकता. आता प्रश्न येतो, कागदपत्र काय लागतात? आधार कार्ड, पॅन कार्ड, नॅशनलाइज बँकेचा कॅन्सल चेक किंवा पासबुकचा फोटो. बस एवढ्याच गोष्टींमध्ये तुमची प्रोसेस सुरू होते. आणि अजून एक गोष्ट, आम्ही फक्त घरासाठी सोलर पॅनल बसवत नाही, तर सोलरमध्ये लागणाऱ्या इतर सोल्युशन सुद्धा देतो. म्हणजे सोलर स्ट्रीट लाईट हे सोसायटी, रस्ते, गार्डनसाठी. सोलर हाय मास्ट हे मोठ्या एरियासाठी पॉवरफुल लाइटिंगसाठी. सोलर वॉटर हीटर हे वीज न वापरता गरम पाणी मिळण्यासाठी. सोलर वॉटर पंप हे शेती आणि बोरवेलसाठी. सोलर होम लाईट हे छोट्या घरांसाठी रेडी सोल्युशन. म्हणजे तुम्हाला सोलरमध्ये जे काही हवं आहे ते सर्व आम्ही एकाच ठिकाणी देतो. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची गरज समजून योग्य सोल्युशन देतो, फक्त प्रॉडक्ट विकत नाही. आता थोडं प्रॅक्टिकल बोलूया. जर तुम्ही आज सोलर बसवला नाही, तर पुढचे अनेक वर्ष तुम्ही काय करणार? बिल भरत राहणार. आणि ते बिल कमी होणार नाही, वाढणारच आहे. शेवटी एक प्रामाणिकपणे सांगेन, तुम्ही आज जो निर्णय घ्याल तो पुढच्या 25 वर्षांवर परिणाम करणार आहे. निर्णय आज घेतला तर फायदा तुमचा, उद्या घेतला तर खर्च जास्त तुमचाच. आणि खरं सांगू का, वीज कंपनी तुमच्याकडून पैसे घेणं थांबवणार नाही, पण तुम्ही त्यांना देणं थांबवू शकता.